कितीतरी ओपन स्पेसेस तर सगळे नगरसेवक मागे लागणार काही ठिकाणी आवश्यक असलं बऱ्याचशा ठिकाणी ते वॉल कंपाऊंड फक्त दूर चांगलं दिसतं म्हणून वॉल कंपाऊंड वाटतं म्हणून वॉल कंपाऊंड आमदार कधीच येईल ते भाऊ कशाला करायचं काय बोललो ओपन जाऊन टाकायला लागेल की आधी या इथल्या लोकांची परमिशन द्या त्याचा तुमचा हॉल किती दिवस इकडून तिकडे तिकडून काही एकदम फ्रेश शिकवत गेला कशामुळे स्थानिक लोकांच्या तक्रारीमुळे हॉल म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत. आज अचानक म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवलं माहीत नव्हती. अचानक ठरलं, अचानक बोलवलं, खूप छान वाटलं. आणि मी दर बुधवारी बघत असते तुमच्या सर्वांची मीटिंग होत असते, सर्व तुम्ही जमत असतात. आणि ह्या वयामध्ये मी सर्वांचे जे उत्सुकता बघत असते कामांची, हे खरंच आज तुम्हाला बघून मला माझीच थोडीशी लाज वाटते की अरे बापरे, मी आता ह्या वयातच इतकी थकायला होते, मी इथपर्यंत जाईल की नाही. तसं मला खरंच कुठंतरी आज वाटत होतं विस्पुते काका पटापट हे टाकू की ते टाकू, ते काका उठले ते किती पटापट सर्व. खरंच खूप कौतुकास्पद आहे. हे जे आपण सर्व करतो हे सर्व फक्त आणि फक्त आपल्या आनंदासाठी करतो. यातून आपल्याला स्वतःलाच आनंद मिळतो. आणि जेव्हा आपण स्वतः आनंदी राहू तेव्हाच आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. विद्यार्थ्यांचा सन्मान करणं आणि प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणं या गोष्टी आजकाल खूप गरजेच्या आहेत. कारण आपण या निमित्ताने सर्वांचे सुखदुःख वाटून घेत असतो. आणि विद्यार्थ्यांचा सन्मान हा तर आपण केलाच पाहिजे. त्यामुळे त्यांना पुढे अजून पुढच्या वाटचालीत त्यांना शुभेच्छा, यातून त्यांना अजून भर मिळते की मुलांनी अजून पुढे जावं. एवढ्याच गोष्टीवर त्यांनी अटकून न राहतात. आणि आज जसं भाऊंनी सांगितलं की आजी आजोबा हे खूप महत्त्वाचे आहे. तर खरंच खूप आज या गोष्टी खूप विरळ होत चालल्या आहे. म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचं प्रेम हे सहसा मिळत नाही. कोणी व्यवसायाच्या दृष्टीने बाहेर असतं, नोकरीच्या दृष्टीने बाहेर असतं, आजी आजोबा गावावर असतात. तर मी तर समजेल की तुम्ही सर्वजण आणि त्यांचे जे नातवंड आहेत, आता ज्यांच्या आजी आजोबांनी त्यांचे सन्मान स्वीकारला त्यांना खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज एका नातवंडाचा ते गुणगौरव पुरस्कार स्वतः घेत आहे. तर त्यांना खरंच खूप चांगल्या रीतीने त्यांच्यावर संस्कारही होतील. आणि असेच सर्वांनी असे कार्यक्रम घेत राहा आणि आम्हालाही बोलवत राहा. त्या निमित्ताने आमच्यावरही त्या तुमच्याकडून संस्कार होत जातील. कारण आम्ही वयाने खूप लहान आहोत. तुमच्या संस्कारांची आणि तुमच्या आशीर्वादांची जोड आम्हाला जर मिळाली तर आम्ही सुद्धा अजून खूप प्रयत्न करून पुढे. जशीच त्यांनी माझी 10वी मध्ये केलेली होती. जेव्हा पण मला वाटायचं की आता नाही होऊ शकत किंवा आजचा अभ्यास पुरेसा झाला, तेव्हा मला बाबा म्हणायचे की अजून थोडं कर, नाही तर थोड्या त्याने राहून जाशील. आणि त्याचमुळे मी आज पास झालो या गोष्टीमध्ये. खूप आभारी आहे. अशीच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठी कायम राहू द्या, असंच माझी